चला वळूयात मॅचच्या दिशेने. महत्वपूर्ण अशी लढत सुरू झालेली आहे. एका बाजूने पीसीसी मनोर आणि तेवढ्याच ताकदीचा संघ विपक्षामध्ये उभा टाकलाय वीर एंटरप्राइजेस कुवाडे. आमच्या साथीने विराजी तारवे आहेत कुणा लेखनाकरिता. सुंदर चेंडू हाताळला जातोय. क्रिकेटचा खेळ भारतीयांचा जीव की प्राण आहे, श्वास. आणि दिवसेंदिवस या खेळाची प्रगल्भता वाढतच चाललेली आहे. मंगेश जाबर ब्रँड ऑफ सावरे चांगली गोलंदाजी करतात. सुरेख सुंदर अप्रतिम ऑफ स्टिकला सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न. केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. काही जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली मंगेश जाबर यांची. 6 चेंडूंमध्ये 2च धावा दिल्या. 2 मे 1969 जन्मदिवस आहे ब्रायन लारा यांचा. प्रचंड जप घेतले. अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वाच्या मैदानामध्ये 400 धावांचा रेकॉर्ड आज देखील कायम आहे. त्यांच्या कामगिरीची थोड्या वेळासाठी स्मरण व्हावं. जितकं कर्तृत्व ब्रायन लारा यांनी गाजवलं बरोबरी तर करता येणार नाही, परंतु मंगेश जाबर यांनी दिलेल्या 2च धावा कर्तृत्वाची धगधगती मशाल चांगली सुरुवात केलंय आपल्या संघाकरिता. क्षेत्ररक्षण बघा आणि फेकी देखील तितकीच अचूक आहे. डीप मधून चेंडूला योग्य पद्धतीने थांबवून फेकून दिलं. ग्रेट फिल्डिंग. सिंगल येते. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर मंगेश लहांगे. सरळ बॅटचा वापर आणि या डीप मध्ये प्रयत्न चांगले आहेत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषा पलीकडे चेतन सांबरे दुर्वेस ब्रँडचा दर्जेदार चौकार ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आलेल्या नाहीयेत आणि त्या अनुषंगाने कुठे ना कुठे धावांची कसर भरून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. तोच प्रयत्न या ठिकाणी केला जातोय चेतन सांबरेच्या माध्यमातून. 7 रन्स कंप्लीटेड. 7 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पायांचा वेध घेतला चेंडूने पंच दर्शवित असताना. लेग बाईटचे संकेत. अतिशय दर्जेदार स्वरूपातील गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झालेले आहे. आणि त्याच दिशेने आता मंगेश लहांगे देखील वाटचाल करू लागल्यात. चौकार खाल्ला, परंतु त्यानंतर खोलवर टप्प्याच्या चेंडूंना प्राधान्य सातत्यपूर्ण रीतीने देत आहेत इकॉनॉमिकल गोलंदाज. आज 3रा दिवस सुरू आहे, परंतु फलंदाज खूप कमी असे सामने होतात जिथे जास्त धावा होतात. या आधीच्या सत्रामध्ये आपण 75, पहिल्या सत्रामध्ये 75 पाहिल्या, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तोच किस्सा रंगला. तर धावांचं येणं सातत्यपूर्ण रीतीने बंद पाहायला मिळतं. बघा, फलंदाजासाठी संयमी खेळी खेळणं गरजेचं आहे. संघातील एक तरी खेळाडू पहिल्या ते 6व्या षटकापर्यंत जर खेळला, कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने नितेश भोनर यांना आपण पाहिलं होतं, मेंढवनचा ब्रँड शेवटपर्यंत टिकून राहिला आणि म्हणून 4 चेंडू 4 षटकार ते खेचू शकले. हे मैदान असं आहे जिथे आक्रमकता आणि संयम या दोन्हीही गोष्टींचा मिलाप तुम्हाला जुळवावाच लागेल, त्याशिवाय मोठी खेळी तुम्ही साकारू शकणार नाहीये. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावर 1वर 0. 10 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. येऊयात 3ऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. प्रचंड इकॉनॉमिकल ठरल्या होत्या. चेतन सांबरे ऑन स्ट्राइक.
सुरेख सुरेख चांगला चेंडू आहे. डॉटच्या स्वरूपामध्ये सांगता आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी मनोर प्रीमियर लीग तिसरा दिवस सध्या सुरू आहे आणि जो अ गट आहे त्या अ गटाला हळूहळू मात्र आपण खुलं होताना पाहणार आहोत. कोणते संघ टॉप 6 मध्ये दाखल होणार नाही होणार या सर्व गोष्टींचा उलगडा आज होणार आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण पॉइंट्स टेबल पाहिला. चांगला फटका इनसाइड आउट. चेतन सांबरे खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. गुड शॉट. हीच तर क्रिकेटची विशेषता. या आधीच्या षटकामध्ये 2च धावा दिल्या होत्या परंतु आता समोर चेतन सांबरे आलेले आहेत. स्लॉट मध्ये दिला होता चेंडू त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलंय. सुपर बॅटिंग. 16 धावा परिपूर्ण. साइडला योगेश शांताराम किनी त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल घेतले आणि या डबलचं रोटेशन देखील कम्प्लीटेड बघायला मिळालं. सुरेख पद्धतीने 2 धावा पडून परिपूर्ण केल्या. एका वेळेला असं वाटलं की एकच धाव येईल परंतु नाही. जबरदस्त कॉलिंग आणि कोलॅबरेशन. स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका ज्याचा प्रयत्न तर केला. दुसऱ्या बाजूने डिरेक्ट हिट होते. बघा स्वीपर कव्हरचा जो एरिया आहे तिथे थोडासा चढाव आहे आणि झेल जज करणं थोडंसं कठीण तर आहे आणि त्या कारणास्तव हा झेल सुटला होता. परंतु दुसऱ्या धावचीच्या स्वरूपामध्ये तंबूच्या दिशेने परतू लागलेला आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 19 रन्स. 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्वपूर्ण अशी लढत आपण पाहतोय. पीसीसी मनोर संघ मुकेश वांगड स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर धावांसाठी झगडतोय. चेतन सांबरेने चांगला बॅकअप तर प्रोव्हाइड केलाय. देयर इज नो एनी टाइप ऑफ डाऊट्स. त्याच्या बॅटमधून आलेले षटकार जे आहेत ते धाव संख्येला हळूवार पद्धतीने गतिमान करण्याचा प्रयत्न करतात परंतु चेतन सांबरेची कुणाला तरी साथ द्यावी लागेल. केवळ एकाच फलंदाजामुळे मोठी धावसंख्या उभारली जाणं थोडंसं कठीण आहे. नॉन स्ट्राइक एंड वरून ती 7 सोबत देणं गरजेचं आहे. युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकी हेच बळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टीचं महत्व अनन्य साधारण राहिलंय. फलंदाजीसाठी मासवणगावचा ब्रँड आलाय. मिस्टर अजय धांडवाला आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. फलंदाज जेव्हा नव्याने मैदानामध्ये येतो तेव्हा या गोष्टी होत असतात. मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क प्रचंड गरजेच्या गोष्टी. डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. मंगेश जाबर राईट आर्म ओव्हर दी विकेट. संकेत डीप मध्ये तैनात. आणखीन एक सिंगलच येणार. ऑफिशियली 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावर 2/0. 20 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना पीसीसी मनोर संघ 20 या अंकावर 2 गडी गारत. यस डीजे. तीन षटकांमध्ये 20 धावा कंप्लीट. चौथ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय मंगेश लहांगेच्या माध्यमातून. पहिली 3 षटकं चांगली राहिली. वीर एंटरप्राइजेस गोवाडीकरिता जास्त धावा दिलेल्या नाहीयेत. कंजूस मारा त्यांनी केलेला आहे. पूर्णपणे इकॉनॉमिकल स्वरूपामध्ये भरपूर असे गोलंदाज आहेत. डी ए रिव्ही याने 1965 मध्ये आपण पाहिलं होतं इंग्लंड संघाकडून खेळत असताना 5 षटकांमध्ये केवळ 3च धावा देण्याचा रेकॉर्ड केला होता. पीव्ही सिमन्सची चर्चा आपण याआधी केली. किशन सिंग बेदी, बापू नाडकर्णी, भुवनेश्वर कुमार सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड इकॉनॉमिकल ठरले होते. जयदेव उन्नादकट IPLच्या पहिल्या 9 हंगामांमधील सर्वाधिक शिस्तप्रिय गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते.
असे भरपूर गोलंदाज आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 20 धावा आल्या. कुठे ना कुठे फलंदाजांना शांत ठेवण्यात आलेलं आहे, यश प्राप्त केलेलं आहे वीर एंटरप्राइजेस गोवाडे संघाने. मंगेशचा पुढील बॉल ऑफ ड्राईव्ह आहे. योगेश शांताराम किनी त्या ठिकाणी तैनात आहेत. खांद्याला बहुतेक दुखापत आहे की काय, कारण थ्रो वागळ्या वेगळ्या पद्धतीने करतात, डिरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. अंडरआर्म कॉपीबुक स्टाईल मध्ये त्यांची फेकी आपल्याला पाहायला मिळते. 23 कंप्लीट. 3 चेंडूंवरती 3 सिंगल आलेले आहेत. फुल टॉस दिला, चुकी केली, चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या या वसुंधरेवर. प्रश्न विचारला होता फलंदाजाला, तू रेडी आहेस का? उत्तर मात्र आलंय चेतन सांबरेचं, येस आय एम ऑलवेज रेडी. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करण्यात आलेला आहे. प्रचंड आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा पूर्णपणे थांबल्या होत्या. तो वेग वाढवणं हे कर्तव्य आहे फलंदाजांचं. चेतन सांबरे बॅट मधून फुलटॉस वरती षटकार आहे. षटकारानंतर डॉट. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा सुरळीत सुरू आहे. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण अशी 5वी लढत आपण पाहतोय. शिस्तप्रिय वातावरणामध्ये अंडर-19 खेळाडूंना खूप चांगलं व्यासपीठ प्राप्त करून देण्यात आलेलं आहे. प्रत्येक संघामध्ये एक अंडर-19 खेळाडू मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. एक नवीन संकल्पना आणि त्याचं फळ देखील प्राप्त होतंय. भावेश भुयाळ, त्यानंतर प्रथम भगत, उगम जाधव असे काही नावं आता समोर आलेले आहेत. खूप छान पद्धतीने अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ परिपूर्ण. 30 धावा आहेत फलकावर, 30 रन्स स्कोर कार्डवर. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर संपूर्ण वीर धरतीपुत्र समूह सुसज्ज आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये विनंत्या. आणि वीर धरतीपुत्र जे संस्थापक आहेत अर्थातच प्रशांत शिवराम गोवारी या स्पर्धेचे अध्यक्ष देखील, आणि त्यांना साथ आणि सोबत मिळालेले आहे अगदी दुकटनकरांची, ज्यामध्ये सचिन भोईर आहेत, धनेश दांडेकर आहेत, स्वतः शरद भोईर यांना देखील आपण पाहू शकतात. संपूर्ण दुकटन गावाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने वीर धरतीपुत्र हा ग्रुप समोर आलाय. आणि या समूहाची जी विशेषता आहे, फक्त क्रिकेट पुरता मर्यादित न राहताना समाजसेवा कशी करता येईल. आता प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या ग्रुपबद्दल जर चर्चा करायची झाली, अर्ध्या रात्री जर कोणाला अगदी एखादा पेशंट असेल, रक्ताची आवश्यकता असेल, तर कुठल्याही प्रकारे विचार न करताना रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून त्या ठिकाणी ब्लड डोनेट ते करत असतात. कुठेही गोरगरिबांना काही सहकार्य हवं असेल तेथे आवर्जून उपस्थित राहत असतात. काही कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक कलह असतील ते दूर करण्याचा प्रयत्न वीर धरतीपुत्र या ग्रुपच्या वतीने केला जातो. आता जे आंदोलन झालं आदिवासी समाजाच्या माध्यमातून 4 दिवस आपण पाहिलं असेल अगदीच वाढवण बंदराबद्दल, आणि तेव्हा वीर धरतीपुत्र इतरांनी काय विचार केला तर आमच्या गाड्या पास होत नाहीयेत, आम्हाला कामावर जाता येत नाहीये, आम्हाला भरपूर व्यत्यय होतोय. परंतु वीर धरतीपुत्र समूहाने काय विचार केला की या मोर्चामध्ये उपस्थित जी काही जनता आहे त्यांच्यासाठी पाण्याची सुव्यवस्था असेल, त्यानंतर अन्नाची सुव्यवस्था असेल, त्यांना कसं सहकार्य करता येईल, ह्यासाठी तुमचं मन खूप मोठं असावं लागतं, तुमच्याकडे उदारमतवादी दृष्टिकोन असावा लागतो. आणि क्रिकेट खेळता खेळता आता मात्र समाजसेवेकडे वळलेला हा वीर धरतीपुत्र समूह आहे. आज तरुणांसमोर खूप चांगला आदर्श वीर धरतीपुत्र या ग्रुपने तयार केलेला आहे. आजकालची जर तरुणाई आपण पाहिली विराजजी, तर कुणी नशेच्या मागे वेड आहे, कुणी मुलींच्या मागे वेड आहे. आई वडिलांचे जे संस्कार आहेत, आई वडिलांना वेळ देणं गरजेचं आहे, समाजाला वेळ देणं गरजेचं आहे, हे विसरत चाललेलं आहे. आपल्या संस्कृतीचे जे आधारस्तंभ आहेत, मातृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ह्या आधारस्तंभांना कुठेतरी विसरून चुकीच्या दिशेने जो व्यसनाधींच्या दिशेने समाज वाटचाल करू लागलेला आहे, त्यासाठी वीर धरतीपुत्र ग्रुप हा खूप चांगला आदर्श आहे. ते आदर्श घेऊ शकतात की फक्त क्रिकेट नाही, क्रिकेट समेत आम्ही समाज सेवा देखील करणार. आणि ह्या सर्व गोष्टी मी प्रशांतजींना स्वतः पाहिलेलं आहे. मागील वर्षामध्ये त्यांच्या बहिणाबाई जग सोडून गेल्या, ते दुःख त्याने मनामध्ये कवटाळून ठेवलं. आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडलेल्या आहे, परंतु ते स्पर्धेसाठी वेळ देतात आणि सातत्यपूर्ण रीतीने समाजाचं कसं भलं करता येईल याचा विचार त्यांच्या मनामध्ये दडलेला आहे, रुतलेला आहे, आणि त्या दिशेने ते समर्पित आहेत. समाजसेवेची चांगली वाटचाल आहे. सलाम आहे, सलाम आहे. वीर धरतीपुत्र समूहाला मानाचा त्रिवार मुजरा आहे. आम्ही देखील त्यांच्याकडून काही ना काही चांगलं शिकण्याचा प्रयत्न जरूर करू. पैसा सगळ्यांकडे आहे, प्रसिद्धी सगळ्यांकडे आहे, परंतु एकमेकांचं
सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येक माणसाकडे नाहीये, परंतु वीर धरतीपुत्र अपवाद ठरलाय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. काय फटकाय, स्वीट स्मार्ट सेन्सेशनल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चेतन सांबरे, वारे काय बॅटिंग करतोय. 2025 आणि 2026 हा जो हंगाम आहे चेतन सांबरेसाठी लिहिला गेलाय. ज्या स्पर्धेमध्ये तो खेळतोय त्या स्पर्धेमध्ये मैदान त्याने गाजवलेलंच आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचले 36-36 या अंकावर. षटक क्रमांक 5 सुरू आहे. खूप लांबवर हा षटकार जाऊन आदळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विश्वामधील विराटची सर्वात मोठा षटकार, जो खरं तर शाहिद आफ्रिदीच्या नावावरती रेकॉर्ड आहे, 153 मीटर. त्यानंतर दुसरं नाव तुम्हाला थोडंसं थक्क करेल, ब्रेटलीचं आहे. ब्रेटलीने 143 मीटरचा षटकार खेचलेला आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं तर एल.बी. मॉर्केल 128 मीटरचा लांब लचक षटकार. तसा चेतन सांबरेचा षटकार फार दूरवर जाऊन आदळला. लॉंग अँड स्ट्रॉंग स्वरूपाचा हा फटका होता. खूप चांगला आणि दर्जेदार फलंदाज आहे. दुर्वेस गावातून बिलॉंग करतोय. दुर्वेस क्रिकेटला मोठे करणारे काही कोहिनूर आहेत, ज्यामध्ये हरीश परदेशी यांचं नाव आदर्शाने घेतलं जातं, ज्यामध्ये चेतन सांबरे स्वतः आहे. भरपूर नावं घेता येतील. आज समीर सांबरे, सूरज सांबरे यांची नावं आवर्जून घ्याव्या लागतील. आपण मयूर आंबेडकरला पाहिलं, चांगला खेळाडू, तो देखील पोलीस दलामध्ये आता कार्यरत झालाय. आणि या दुर्वेस गावातील जे खेळाडू घडलेले आहेत त्यांना घडवण्यामध्ये सर्वात मोठा जो हातखंडा आहे तो विजय टोकरे यांचा राहिलेला आहे. कोच आहेत, प्रशिक्षक आहेत आणि त्यांचा सिंहाचा वाटा या दुर्वेस क्रिकेटमध्ये आपण पाहू शकताय. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवर 37 या अंकावर. आदरणीय शैलेशजी वेडगा, आमचे खूप जवळचे मित्र आणि राजकीय वलय प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्व, यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय. आणखीन एक षटकार येतोय. चेंडू सीमा रेषा पार. चेतन सांबरेच्या बॅट मधून दर्जेदार फलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली बॅटिंग. जेव्हा जेव्हा फुल टॉस मिळालाय तेव्हा तेव्हा चेतनने फायदा उचलला. धावसंख्येला एक चांगली स्थिती तो प्राप्त करून देतोय. 43. बघा विराटजी, आपण विचार केला पहिल्या 18 चेंडूंमध्ये 20 धावा झाल्या होत्या, परंतु आता शेवटच्या 3 षटकांमध्ये कुठे ना कुठे धावसंख्येचा ग्राफ चेंज होऊ लागलाय. त्याचं कारण आहे चेतन सांबरे. जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. संघाला एका चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जाणार. पीसीसी मनोर या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवणार. ही भूमिका चेतन सांबरेची आहे. पाच चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश भुयाळ 6 चेंडूंमध्ये 11 धावा न देण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केलाय. सचिन पडवळे स्वतः आमच्या समवेत स्ट्राईक वरती होते त्या मॅच मध्ये. खूप चांगली बॅटिंग सचिन पडवळे यांनी आज केलेली आहे, परंतु त्या सामन्यामध्ये विजय होऊ शकले नव्हता कारण भावेश भुयाळ समोर आला होता. योगेश शांताराम केने यावेळेस मात्र त्यांना देखील चकमा देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. बघा सांघिक टोटल जर आपण पाहिले तर आतापर्यंत 47 झाले. त्यामध्ये चेतनचं योगदान तुम्ही तपासून बघा. या 47 मध्ये किती धावा चेतन सांबरेने केलेल्या आहेत? 38 धावा. म्हणजे 95% धावा ज्या आहेत ते चेतन सांबरेच्या बॅट मधून आलेल्या आहेत. वन मॅन शो, वन मॅन आर्मी म्हणजे नेमकं काय हे त्याने मात्र प्रत्यक्षदर्शी सिद्ध करून दाखवलेलं आहे. खूप चांगले बॅटिंग केलेले आहे. समोरचा संघ जरी चांगला खेळत असेल, सचिनची पहिल्या षटकात केवळ 2च धावा आल्या. 18 चेंडूंमध्ये 20 धावा झाल्या, परंतु चेतन जेव्हापासून बॅटिंग करू लागलाय त्याने या संघाला एका सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचवलेला आहे. 47 पैकी 38 धावा चेतन सांबरेच्या बॅट मधून आलेल्या आहेत. अनिकेत हरबटे शेवटच्या षटकाची सुरुवात करतात. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते. 48 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक परिपूर्ण करेल का चेतन सांबरे? वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. एक तर्फी खेळलेला आहे. एक हाती संघाला 48 पर्यंत घेऊन आलाय. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. अभि तांडेल यांचा इशारा. चेतन सांबरे या फलंदाजाचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, रिव्ह्यू घ्यायचा आहे का पंच?
चला यावं. थर्ड अंपायर आपण परीक्षण करायचंय. चेतन सांबरेच्या फलंदाजीची चर्चा करायची झाली तर स्ट्रॉंग बॉटम हँड समवेत आय कोलॅबरेशन चांगलं आहे. पावलांचा देखील वापर भन्नाट करतो. ऑफस्टमच्या पलीकडे शफल होणं असेल, ऑन लेग स्टम्पच्या पलीकडे शफल होणं असेल, सर्व गोष्टी त्याला जमतात आणि थोडासा संयम देखील दाखवतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वसमावेशक क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्रयत्न असतो. इट्स वाईड बॉल. खराब चेंडू आहे. आदरणीय अविनाश सरप यांच्याकडून चेतन सांबरे जर अर्धशतकी खेळी परिपूर्ण करतोय तर 500 रुपये डिजिटली पे केले जातील. सध्या ऑनलाईनचा जमाना आहे, परंतु सचिनजी क्रिकेटमध्ये जास्त चेंडू ऑफस्टमच्या बाहेर टाकावे लागतात. ते लेग स्टम्प चालत नाही. वेगवान चेंडू आहे. अनिकेत हरवटे आयकॉन खेळाडू आहेत. गतीला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. प्रेक्षकांना उत्सुकता आहे चेतन सांबरेच्या अर्धशतकाची. खूप मेहनत, खूप परिश्रम या मॅच मध्ये त्याने घेतलेले आहेत. एका बाजूने विकेट्स येत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने चेतन सांबरेने डावाला सावरलंय. लॉफ्ट केलेला आहे ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन. झोन वरून चेंडू निघून जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. वैयक्तिक 44. 44 अंकावरती बॅटिंग करतोय. काय जबरदस्त हे प्रदर्शन राहिलेलं आहे चेतन सांबरेचं. चोवीस चेंडूंमध्ये 44 धावांची जबाबदार खेळी. सेमी हेलिकॉप्टर आहे ऑफसाइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. येथे धावचीची संधी आहे. नॉन स्ट्राईक एंडवरील फलंदाज जर योग्य वेळी त्यांनी क्रीज सोडली असती तर येथे मात्र दुर्दशा झाली नसती. खूप चांगली खेळी होती, परंतु सरते शेवटी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागलंय. चेतन सांबरे वैयक्तिक 45 धावांचा नॉक पीसीसी मनोर संघाकरिता त्याने प्रेझेंट केलेला आहे. खूप चांगली फलंदाजी. प्रेक्षकांना तुम्हाला खेळ आवडला असेल तर चेतनसाठी एकदा टाळ्यांची दाद द्या. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलंय. 45 धावांची एक जबाबदार खेळी. संघ अडचणीमध्ये असताना या 45 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. सांघिक टोटल 56 आहे आणि 56 पैकी 45 धावा चेतन सांबरे यांच्या बॅटमधून बघायला मिळाल्या. अजून हे 2 चेंडूंचं येणं शेष आहे. लॉफ्टेड स्ट्रोक आहे, परंतु टीप मध्ये खूप चांगलं जज केलंय मंगेश जाबर यांच्या माध्यमातून. खूपच सुंदर पद्धतीने अजूल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. बॅक टू बॅक विकेट्स येतात. याआधी धावचीत आणि त्यानंतर मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये 2 गडी लागोपाठ बाद झालेले आहेत. 56 धावा फलकावर परिपूर्ण स्वरूपात आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ विद्यमान आहे. राजेश हाडळ आलेले आहेत फलंदाजीसाठी. पूल केलेला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 60 धावा परिपूर्ण 61 धावांचं टार्गेट आहे वीर एंटरप्राइजेस कुवाडे या संघासमोर. आता आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. तसेच यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही संघांच्या आयकॉन खेळाडू आपण यायचा आहे टॉस बॉक्स जवळ. व्हेरी नेक्स्ट मॅच वाकडी वसरोळी विपक्ष गुरोडा किंग 11. आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते किराड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय आदरणीय शैलेशजी वेडगा यांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व, डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आदरणीय सन्माननीय शैलेश वेडगा साहेब
विद्यमान उपसरपंच किराड ग्रामपंचायत यांचा शुभ सन्मान आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण परिपूर्ण करणार आहोत। किराड गट प्रीमियर लीग या स्पर्धेचे प्रेसिडेंट म्हणून आदरणीय शैलेशजी बेडगे यांची ओळख आहे। संपूर्ण किराड गटातील क्रिकेट प्रथमतःच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ज्यांनी थेट प्रसारित केलं होतं। एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत। राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेले आहे आणि माणुसकीचं दुसरं नाव म्हणजे शैलेशजी बेडगा ज्यांनी किराड गटातील खेळाडूंना पहिल्यांदा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रसारणासहित संपूर्ण गटाची लीग नियोजित केली होती। प्रेसिडेंट महोदय तसेच किराड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच यांचा शाही सन्मान या ठिकाणी परिपूर्ण होतोय। यानंतर मी विनंती करेन आदरणीय हरेशजी भुतकडे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। विद्यमान सरपंच बोरशेती आदरणीय मुकेश जयराम गोवारी स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय हरेशजी भुतकडे विद्यमान सरपंच बोरशेती यांना सन्मानित करायचं आहे। एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व तसेच चांगले क्रिकेटपटू म्हणून हरेश भुतकडे यांची ओळख आहे। किराडगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आके गव्हाण वॉरियर्स संघाकरिता मौलिक योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं। जोरदार टाळ्यांचा गजराला पाहिजे स्वागत सन्मानाकरिता हरेश भुतकडे विद्यमान सरपंच बोरशेती यांचा शुभ सन्मान परिपूर्ण केला जातोय। मुकेश जयराम गोवारी स्पर्धेचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय रवींद्र वडाळी साहेब बोरशेती गावाचा आभूषण आदरणीय कैलासजी कुलेकर आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे। STMPL चे माजी अध्यक्ष आणि पोचाडे गावातील एक सुजाण नागरिक आदरणीय कैलासजी कुलेकर यांच्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी वडाळी सरांना सन्मानित करणार आहोत। या स्पर्धेतील हे सुवर्ण क्षण जे आपण जगतोय आदरणीय रवींद्र वडाळी साहेब ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्रिकेटवरील अफाट प्रेम अफाट जिव्हाळा जोपासणारं असं व्यक्तिमत्व आहे। जर तुम्ही कधी किराड गटामध्ये गेलात तर खेळाडूंवरती पारितोषिकांची बरसात करणारे व्यक्तिमत्व आहे रवींद्रजी वडाळी। सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मैदानामध्ये असतात। खेळाडूंना आयोजकांना खूप चांगलं सहकार्य करणारे आदरणीय रवींद्र वडाळी बोरशेती यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय कैलासजी कोलेकर यांच्या शुभ हस्ते। आता आपण पुढील विशेष सन्मान पंचांचा ग्रेस सिग्नल नेतोय जो ते परिपूर्ण करणार आहोत। आदरणीय सचिन भोईर आदरणीय धनेश दांडेकर आदरणीय राजेश दांडेकर आदरणीय पंढरी दुमाडा आदरणीय चिराग गिंबल आदरणीय अंकुश भोईर आदरणीय विलास अंधेर आदरणीय कल्पेश मर्ले आदरणीय अतुल तुंबडा आदरणीय जितू सिंग आणि आदरणीय भावेश माळी दुकटन गावातील हे समाजसेवक आहेत ज्यामध्ये धनेश दांडेकर वीर धरतीपुत्र दुकटन ग्रामपंचायत सदस्य तसेच गाव कमिटी अध्यक्ष म्हणून देखील त्यांची ओळख आहे। संपूर्ण कमिटीला मी विनंती करतोय आपण यावं संपूर्ण ग्रुप आपण अगदी कॅमेरा समोर यायचं आहे। आपला विशेष असा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आदरणीय शैलेशजी बेडगा साहेब आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे। चला नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करूयात। तसेच प्लेयर ऑफ द मॅच चेतन खांडेकर आपण यायचं आहे आपण सन्मानित केलं जाईल। 9 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 27 धावांची विस्फोटक विध्वंसक सैराट खेळ साकारणारा चेतन खांडेकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा यथोचित आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। खूप चांगली खेळ त्याने साकारली। आदरणीय शैलेशजी बेडगा त्या ठिकाणी आहेत किराड ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय किराडगड प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष। काही क्षणांसाठी थांबा कारण क्रुशल मोमेंट्स असतात त्यानंतर गोलंदाजाला नाही आम्ही मान्यवरांना सांगितलं कारण रिव्ह्यू वगैरे जर घेण्यात आला तर कोणत्याही संघाचं ऑन साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत परंतु ह्या मैदानाची विशेषता आहे प्रचंड टणक अशा आउटफील्ड चेंडू आदळल्यानंतर खूप जास्त बाउन्स होतो
आणि थेट सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल प्लेअर ऑफ द मॅच 9 चेंडूंमध्ये 27 धावा चेतन खांडेकर. कॅमेरामॅन आपल्याला थोडीशी तसदी देतो, या आपण हा सन्मानाचा क्षण कैद करा, जिथे शैलेशजी बेडके यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी वितरित करतोय. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रशांत शिवराम गोवारी यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील चषक, आदरणीय मनीषा धानबा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे या विजयाकरिता. मोरिया फायटर्स अंबाण संघासाठी विशेष पारितोषिक आपण पाहतोय. दोन चेंडू 2 चौकार. नरेश पोंड यांना आपण पाहतोय सद्यस्थितीमध्ये बॅटिंग स्टान्सवर. चांगला चेंडू चौकारानंतर पुनरागमन करणारा डॉट बॉल. मान्यवरांचे विशेष आभार आहेत, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत, आयोजकांच्या आणि कमिटीच्या निमंत्रणास आपण मान दिला, त्याबद्दल आपले विशेष विशेष आभार. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावर. या आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. संपूर्ण वीर धरतीपुत्र समूहाला मी विनंती करतोय, गाव कमिटी अध्यक्ष आदरणीय गणेश दांडेकर साहेब, आदरणीय सचिन भोईर दुकटन, आदरणीय पंढरी दुमाडा दुकटन, आदरणीय चिरागजी गिंबल दुकटन, आदरणीय अंकुश भोईर, आदरणीय विलास अंधेर, आदरणीय कल्पेशजी मरले, आदरणीय अतुल तुंबडा, आदरणीय जितू सिंग आणि आदरणीय भावेश माळी. संपूर्ण समूहाला विनंती आहे, शरदजी भोईर आपण देखील यायचं आहे. संपूर्ण समूह आपण यावं, आपल्या या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान केला जाईल. आपल्या आदिवासी समाजातील समाजसेवक आहेत आणि वीर धरतीपुत्र या समूहाची त्याने स्थापना केली आहे. आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष आहेत आणि समाजसेवेचं ब्रीद मात्र त्यांनी उचललेलं आहे. खरोखरच कौतुकास्पदी भूमिका आहे विलासजी. आम्ही देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याच पावलांवरती पावलं देण्याची थोडंसं या ठिकाणी व्यत्यय आहे, कारण रिव्ह्यूचा ऑप्शन आहे आणि कुठल्याही संघाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण फटाफट हा शुभ सन्मान परिपूर्ण करूयात. या सर्व एंटायर कमिटीला विनंती आहे की आपण वीर धरतीपुत्र समूहाचं या ठिकाणी स्वागत परिपूर्ण करायचंय. या आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब, सचिनजी पडवळे साहेब, शैलेशजी वेडगे साहेब आपण देखील यायचंय. आपण हा विशेष सन्मान परिपूर्ण करूयात. समाजसेवक वीर धरतीपुत्र समूह, सध्या या ग्रुपची भरपूर चर्चा आहे, तळागाळापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे, माणसामध्येच भगवंताचं दर्शन होत असतं. मानवी शरीरामध्ये राम आणि रावण दोघे दडलेले आहेत, परंतु चॉईस आपली असते की नक्की काय बनायचं आहे. आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आम्ही समाज सेवा करणार. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे वीर धरतीपुत्र समूहाकरिता. आज मात्र अर्ध्या रात्री जनतेच्या सेवेसाठी सुसज्ज हा समूह आहे. त्यांच्या कार्याला मानाचं त्रिवार वंदन आहे. प्रशांत शिवराम गोवारी संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाने शृंगारलेला हा समूह जो जनसेवेसाठी सक्रिय आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, आणि त्यांचा विशेष असा सन्मान करण्यात आलेला आहे संपूर्ण आदिवासी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने. संपूर्ण वीर धरतीपुत्र समूहाच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहे. त्याबद्दल संपूर्ण ग्रुपच्या मनापासून आभार. खूप चांगल्या पद्धतीने औदार्यशील उत्कृष्ट गोलंदाजाकरिता आकर्षक करंडक आणि उत्कृष्ट फलंदाजाकरिता आकर्षक स्वरूपातील बॅट सौजन्य केलेले आहे वीर धरतीपुत्र समूहाच्या माध्यमातून. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद.
2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. फलकावर 27 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय शैलेशजी वेडगा साहेब यांच्याकडून स्पर्धेकरिता तब्बल 2100 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. मंडळ एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करावा. दानशूर असे व्यक्तिमत्व आहे आणि खेळाडूंच्या विकासासाठी स्पर्धेच्या गगन भरारीकरिता खूप सुंदर पद्धतीने औदार्यशील भूमिका दर्शवित आहेत शैलेशजी वेडगा साहेब. किराट ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, किराटगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आणि आमचे खूप जवळचे मित्र, यांचे मनापासून आभार आहेत. चला, स्वागत सन्मान परिपूर्ण झाल्यानंतर आता आपण फुल कॉन्सन्ट्रेट करूयात या मॅच कडे. 28 धावा फलकावर. स्लोवर वन गती परिवर्तन, परंतु हेरले फलंदाजाने. दुसऱ्या धावेसाठी कॉल तर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आपण पाहू शकाल काय प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. मुकेश वांगड एक गटसी प्लेयर आहे आणि सातत्यपूर्ण रीतीने 100% देण्याचा तो प्रयत्न करतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणखीन एक सिंगल येते. टार्गेट जर आपण पाहिलं तर 61 आहे. 61 धावा चेस करायचे आहेत. सद्यस्थितीमध्ये 31 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. 20 चेंडू 30 धावा. आदरणीय उमेशजी वावरे यांचं शुभागमन झालेलं आहे. अकोलेचा ब्रँड यावेळेस मात्र आपण पाहू शकाल लॉफ्ट केलेला आहे. वाईडिश लॉंगॉनच्या वरून योगेश शांताराम किनी बोट चा ब्रँड आणि त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. थोडासा रिक्वायर्ड रन रेटला खाली घेऊन येत आहेत. वीर एंटरप्राइजेस गोवाडे 61 धावसंख्येचा पिच्छा करत असताना हा षटकार उपयुक्त ठरलेला आहे योगेशच्या बॅट मधून. वाईड यॉर्क. पाण्याची सुव्यवस्था करा मैदानामध्ये. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. प्रोग्रेस कार्ड वरती आहे 37 धावा. विजयासाठी अजूनही चेंडू शिल्लक आहेत. एक्युरेट 18 आणि 24 धावांची निकड समोर. आलाय चेतन सांबरे षटकातील 4था चेंडू घेऊन. वाईड बॉल. पंच दर्शवित असताना खराब चेंडू आहे. सद्यस्थितीमध्ये अनिकेतची विकेट फार गरजेची आहे पीसीसी मनोर संघाला, कारण तो जर थांबला तर हा सामना एकतर्फी होणार. लॉफ्ट केलेला आहे वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. मुकेश वांगड चुकी करणार नाहीयेत. हा क्षण खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये, कारण अनिकेतची विकेट आलंय. धावसंख्या थांबलेली आहे 4 0 40 या अंकावर. अजून देखील 21 करायचे आहेत. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय.
21 धावांची आवश्यकता हे समीकरण आहे. पीसीसी मनोर संघ आता अनिकेतची विकेट आलाय, थोडस मोमेंटम शिफ्ट झालेला आहे. या मोमेंटमचा फायदा उचलावा लागेल. चेतन सांबरे फक्त प्रयत्न करत नाहीये तर शर्थीचे प्रयत्न करतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो खूप चांगलं योगदान मुकेश वांगड यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. आदरणीय शैलेशजी बेडगे ते निरोप घेतात. आपण आलात या स्पर्धेला आवर्जून भेट दिलीत त्याबद्दल संपूर्ण मंडळाच्या वतीने आपले मनापासून आभार आहेत. हरेशजी भुतकडे थँक्यू सो मच फॉर कमिंग. रवींद्र वडाळे साहेब आपले देखील खूप खूप आभार. आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. किराट गटातील क्रिकेटला पालघर क्रिकेटच्या नकाशावरती घेऊन येणारे हे काही अनमोल हिरे आहेत, ज्यामध्ये शैलेशजी वेडगा साहेब, किराट ग्रामपंचायतचे उपसरपंच हरेशजी भुतकडे साहेब, पोरशेती गावचे प्रथम नागरिक रवींद्र वडाळे साहेब, धन्यवाद. आपण आलात त्या स्पर्धेची शोभावृत्तींगत केलेत. मुकेश जयराम गोवारी सध्या आमच्या पाहुण्यांना निरोप देत आहेत सन्मानाने. षटकार आलेला आहे आणि या षटकाराने जर आपण पाहिलं जी काही सामन्यामध्ये हवा निर्माण केली होती चेतन सांबरे यांनी, ती पुन्हा एकदा निघून गेलंय. कारण पहिल्या सत्रामध्ये 60 धावा आपण पाहिल्या, 61चा पिच्छा करत असताना आता कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट नामशेष करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. संकेत छपाटमधून खूप चांगला उत्तुंग फटका आपण पाहिला षटकाराकरिता. आणि आता मात्र दुहेरीसाठी हे प्रयत्न कसोशीने लगबगीने शिताफीने पाहायला मिळतात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 48-48 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी केवळ 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. मुकेश वांगडला आपला इतिहास आठवावा लागेल. या मैदानामध्ये रंजकतेचं शिखर गाठणारं जे प्रदर्शन त्याने केलं होतं, कैलासजी कोलेकर यांच्या संघाकडून ते खेळले होते. कैलासजी तुम्हाला देखील आठवत असेल, 12 चेंडूमध्ये मुकेशने 6 धावा दिल्या नव्हत्या. हा इतिहास आहे STMPL चा. आज 12 मध्ये 13 हव्या आहेत. मुकेश वांगड काहीतरी चमत्कार करणार का? गोलंदाजी मार्कवरती अक्षय पाटीलला घेऊन आलेले आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही, परंतु तुमचे प्रयत्न अक्षय पाटील ब्रँड ऑफ मनोर 12-13चं समीकरण आहे. प्रयत्न 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 प्रयत्नांती परमेश्वर. अक्षय पाटील हे षटक जबरदस्त हाताळावं लागेल. मी करू शकतोय, मी करेन, मी करणारच या कॉन्फिडन्सने घ्यावं लागेल. पहिला चेंडू चांगला आहे. योगेश शांताराम किंड यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. आता 11 मध्ये 13 करायचे आहेत. येस डिझर. आवश्यकता. अक्षय पाटीलला चेंडूचा टप्पा योग्य ठेवायचा आहे, कारण गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला आतापर्यंत 4 गडी कारच झालेल्या आहेत. मंगेश लहांगे आणि संकेत कान्नात दोन्ही नव्याने फलंदाज आलेले आहेत. जास्त सेट झालेले नाहीये. त्या गोष्टीचा फायदा गोलंदाजाला उचलावा लागेल या मॅच मध्ये. गुड बॉलिंग लवली बॉलिंग. विकेट नंतर डॉट आलाय. हे 5वं षटक अक्षयला जबरदस्त हाताळावं लागेल. जसे 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत, या कामगिरीमध्ये त्याला सातत्य ठेवायचं आहे बस, जेणेकरून ही मॅच बनेल पीसीसी मनोर टीम करिता. दुसऱ्या बाजूने वीर एंटरप्राइजेस आघाडीवर आहे. पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. सिंगल येते. गरीबी में आटा गेलाय. आदरणीय अंकुश भोईर इंस्टाग्राम हँडल जर आपण अंकुश भोईर यांचं चेक केलं तर 10,000 फॉलोअर्स
आता फॉलोअर्सचाच उल्लेख करावा लागेल. सबस्क्रायबर युट्यूबला असतात आणि इंस्टाग्रामला फॉलोअर्स असतात. सध्या अंकुश भोईर या नावाची चर्चा आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष होते ते. दुकटन गावाचं नाव येणाऱ्या काळामध्ये भरपूर उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता अंकुश भोईर यांच्यामध्ये. ते कलाकार आहेत आणि इंस्टाग्रामच्या हँडलवरती त्यांचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स परिपूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक फॉर अपकमिंग जर्नी. अक्षय काय गोलंदाजी करतोय. क्लास बॉलिंग आहे. गुड बॉलिंग. ओ हो आमचा समालोचन कक्ष देखील थोडासा अक्रॉस आहे आणि त्या कारणास्तव चेंडूची लाईन पिक करणं थोडंसं कठीण. हा चेंडू कमालीचा वेगवान होता परंतु लाईन थोडीशी बिघडली आणि त्या कारणास्तव वाईट देण्यात आलाय. बघा झगडतोय मुकेश वांगड. एक गटसी प्लेअर आहे. तो सामना सोडणार नाहीये. तो शेवटच्या चेंडूपर्यंत लढणार ही त्याची भूमिका आहे या मॅच मध्ये. अक्षय पाटील याला भरपूर कानमंत्र देतोय की कशा रीतीने गोलंदाजी करायची. अक्षयने टप्पा सॉलिड कॅरी केलाय परंतु संपूर्ण षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला प्रॉपर ज्युसी हाफ व्हॉली असेल, कुठले स्पॉट असेल, ऍक्युरेसी दाखवलंय. मागील दोन्ही चेंडू वाईड आलेले आहेत. यामध्ये सुधारणा करावी लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 52 या अंकावर. 9 धावा अजून हे करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 9 धावा. बघा जेव्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो तो सेट झालेला नसतो. त्या फलंदाजासमोर जर तुम्ही चेंडूचा टप्पा थोडासा दूर ठेवला, कितीही फलंदाज दिग्गज असू दे, पहिल्या 1-2 चेंडूंवर त्याचे देखील पाय हलत नाही. इंटरनॅशनल क्रिकेट असो, त्यानंतर डोमेस्टिक क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, या गोष्टी होत असतात आणि त्याचा फायदा अक्षयला उचलायचा आहे. इथे फटका खूपच सुंदर सजवलाय. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. मंगेश लहांगे ब्रँड ऑफ दुर्वेस आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. या चौकाराच्या सहाय्याने आता कुठेतरी वीर एंटरप्राइजेस गोवाडे आदरणीय ईश्वरजी बर्ड यांचा संघ आघाडीवरती जाऊन पोहोचलाय. 56 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 5 धावांची आवश्यकता 7 चेंडूंमध्ये. सुरुवातीपासून या मॅच मध्ये वीर एंटरप्राइजेस एक पाऊल पुढे राहिलेला आहे आणि आता शेवट आल्यानंतर देखील मंगेश लहांगेने जबाबदारी उचलली. चांगला चेंडू होता परंतु फटका तुम्ही बघा. काय सुंदर सिंगल सजवला मंगेश लहांगेने. चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती. अक्षय पाटीलने हाताळलेलं षटक हे 100% गुणवत्तापूर्णच आहे. आता सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत केवळ 6 आणि या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. समोर 6 बॉल रिमेनिंग अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन अशी स्थिती आपण पाहतोय. या मैदानाचा इतिहास जर आपण तपासून पाहिला तर या मैदानामध्ये 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 4 धावा झाल्या नव्हत्या. ते कॅलेंडर इयर 2022चं होतं आणि गोलंदाज जर आपण पाहिला तर सातेवली गावचा होता आकाश धनबा, सागर धनबा यांचे बंधू आणि त्यांनी 6 चेंडूंमध्ये 4 धावा करून दिल्या नव्हत्या. हा जबरदस्त रेकॉर्ड या मैदानातला आणि ॲक्युरेट 4 वर्षांपूर्वी हा किस्सा या शगुन डेव्हलपर्स मनोर मैदानामध्ये घडलेला आहे. आता त्याची पुनरावृत्ती करायची आहे या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला. संदेश सुतार ब्रँड ऑफ मनोर 6 मध्ये 4 डिफेंड करायचे. समोर मंगेश लहांगे आहेत. हा झेल सोडला जातोय. खूप गरजेचं होतं. अशा प्रकारचे झेल परिपूर्ण केले पाहिजेत. अजयकडून चुकी झालेली आहे. बघा क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं. आता जर हा झेल परिपूर्ण झाला असता विकेट आले असते. 5 मध्ये 4 धावा शिल्लक राहिल्या असत्या. कॉम्प्रिहेन्सिव्ह सामना जिंकणे एक प्रोसेस आहे. प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्वाचं आहे. गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक. सुरेख चेंडू चांगला आहे. डॉट बॉल या ठिकाणी रिलीज करण्यात आलेला आहे. संदेश सुतार ब्रँड ऑफ मनोराच्या माध्यमातून चेंडू शिल्लक राहिलेले आहे 4.
अजूनही 3 धावांची आवश्यकता. क्या बात आहे. पीसीसी मनोरचा फायटिंग स्पिरिट बघण्यासारखा आहे. बघा प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी आपली दर्शवतोय. रतीश असेल, मुकेश वांगड असेल, त्यानंतर स्वतः चेतन सांबरे असतील, रोहित नोक्ती असेल, खूप चांगलं प्रदर्शन करताय. खोलवर टप्प्याचा हा देखील चेंडू पंच मात्र दर्शवतायत. इथून 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आलंय. चांगली गोलंदाजी आहे. 3 चेंडू मध्ये अजूनही 2 करायच्या आहेत. घाम तर फोडलाय प्रतिस्पर्धी संघाला. हारलो तरी चालेल, परंतु मैदान जिंकवण्याची आणि मैदान गाजवण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. तुम्ही मुकेश वांगडच्या विरोधामध्ये जेव्हा खेळणार तेव्हा तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत जावं लागेल. धावा 2च करायच्या आहेत. बघा क्रिकेटमध्ये कधी कधी 3 चेंडू 3 षटकार हवे असले फलंदाज तितकंसं प्रेशर घेत नाही, परंतु 3 चेंडूमध्ये जेव्हा 2 धावा हव्या असतात तेव्हा कुठे ना कुठे दडपण हे मात्र अतिरिक्त पाहायला मिळतं. तीन चेंडू 2 धावा. बॉलर तयार. संदेश सुतार. सुरेख फटकाय. मंगेश लहांगेच्या बॅटमधून आलेले महत्वपूर्ण 2 चौकार, जे चौकार विजयाचे शिल्पकार ठरलेले आहेत. मंगेश लहांगे गुड बॅटिंग. प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये कुठल्याही प्रकारचं दडपण न घेताना संघाला मात्र विजयापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. मंगेश लहांगे, ब्रँड ऑफ दुर्वे, सुपर्ब अँड सेन्सेशनल बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स वीर एंटरप्राइजेस गोवाडे. आदरणीय ईश्वरजी बरट सरांचा संघ या ठिकाणी विजयी होतोय. अँड हॅड लक पीसीसी मनोर. आदरणीय सन्माननीय मोहम्मद हाफिज शेख,